नागनाथ, आई, मला खरंच नकोय जेवण. बरं ठीक आहे, जेवायचं राहू दे. मगाशी मी सगळ्यांसमोर तुला विचारलं नाही, पण आता विचारते. मला खरं खरं सांगशील? हो आई, मी कधी खोटं बोललोय का तुझ्याशी? मग मला सांग की त्या वनात तू एकटा काय करत होतास? आई, तिथं मी एकटा नव्हतोच. मग माझ्यासोबत तिथे श्री दत्तात्रय महाराज, मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, जालिंदरनाथ, कानिफनाथ आणि गहिनीनाथ देखील होते. हे कसं शक्य आहे? आम्ही आलो तेव्हा तिथे कोणी नव्हते. त्यांनी मला दर्शन दिलं आई. तू जे हे बोलतोयस ते जर खरं असेल ना, तर ही गोष्ट खूप अद्भुत आहे. हो, ते सगळे मला आशीर्वाद द्यायला आले होते. त्यांनी मला नाथपंथाचं कार्य सुरू करायला सांगितलंय. कार्य? कसले कार्य? जे लोक सज्जन आहेत, ज्यांचा देवावर विश्वास आहे, त्या लोकांची सेवा करण्याचं कार्य, मदत करण्याचं कार्य मी करावं असा उपदेश त्यांनी मला केला. नागनाथ, तू जे म्हणतोयस त्याच्यावर माझा अजूनही विश्वास बसत नाहीये. आई, ही दत्तात्रय महाराजांचीच आज्ञा आहे माझ्यासाठी. अरे बाळा, पण तू हे सगळं करणार कसं? ते वेळोवेळी मला उपदेश करत राहणार आहे. त्यांच्या मार्गदर्शनानुसार हे सगळं करणार आहे मी. ठीक आहे. आई, मी थोडा वेळ बसतो इथे, तू जा. काय करावं या मुलाचं? पण हा जे काही बोलला ते खरं असेल का? आदेश! अलख निरंजन! त्याची शिक्षा त्याला मिळेल. आपण आसन ग्रहण करा. गुरुवर, आपण ही धुनी पुन्हा प्रज्वलित करावी. त्या साधकाच्या अशा कृत्यामुळे येथील स्थान आधी शुद्ध करावे लागेल. आदेश! अलख निरंजन!
अलख निरंजन. अलग निरंजन, अलग निरंजन, अलग निरंजन. अलग निरंजन, अलग निरंजन, अलग निरंजन हो. अलग निरंजन, अलग निरंजन, अलग निरंजन, अलग निरंजन हो. अलग निरंजन. तू नाथपंथाशी प्रतारणा करून असा पळून जाऊ शकत नाहीस. जिथे असशील तिथून परत ये, अन्यथा गुरुदेवांच्या क्रोधाचा हा अग्नी तुला भस्म करेल. आहो घ्या ना पाणी. आज आहे तर पिऊन घ्या आणि नका इतका विचार करू त्या पाटलाचा. समद गाव आपल्या संघ आहे, आपण एकलं नाहीत. पाटलाचा नाही ग, नागनाथाचा विचार करत होतो. तो आपल्याला दिसला ना तेव्हा एकला नव्हता. तुम्ही बी काही येड्यासारखं करताय. मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय, एकलाच होता तो. नाही, भर उन्हात उभा होता, पर असं वाटत होतं सावलीतच आहे. तुमचं आपलं काहीतरीच. मी सांगतोय नव, अगं नागनाथ कुणाशी तरी बोलत होता, आपल्या डोळ्यासनी दिसलं नाही म्हणून काय झालं. काहीतरी होतं बघ तिथं. नागनाथ हा अवतारी पुरुष आहे. ऐका माझं, एकदाच सांगते, तो काय अवतार फिवतार नाही. तुमच्या डोसक्यातलं हे खूळ काढून टाका. हे तर मोठ्या लोकांनी काही सुधरा ना. आणि त्या लेकराचं काय सांगता? या दुष्काळात तो काय करणार आहे? चला उठा. आणलं का शोधून त्याला? नाही, आता हेच करत बसा. दिवसभर तो गावभर हिंडत बसेल आणि तुम्ही त्याच्या मागे फिरत बसा, नाही का? सासूबाई, आम्ही समजावू त्याला, तो नाही पुन्हा असं करणार. तो पुढे करेल न करेल ही गोष्टच वेगळी, पण आधी त्याला विचारलं का तो कुठे गेला होता ते? का नुसता लाडावूनच ठेवणार आहात? आमचं तर जाऊ देच, पण आई बापाला सुद्धा काही विचारत नाही, बोलत नाही, नुसता हुंदडत असतो गावभर. आणि ते तुम्हाला गोड लागतं ना? आई तसा हुशार आहे तो, ऐकेल आमचं. हो का? म्हणून तो आज कावनात जाऊन बसला होता? अहो सासूबाई, हे असे दुष्काळाचे दिवस आहेत, त्यामुळे त्याला काळजी वाटली असेल की प्राण्यांचे, पक्ष्यांचे, माणसांचे कसे होणार म्हणून विचार करत वनात बसला असेल. हो, काही मोठेपणा सांगू नकोस मला त्याचा. त्याला एकट्यालाच काळजी आहे का या सगळ्या गोष्टीची? हा? आणि तो काळजी करून मी म्हणते काय होणार आहे? दुष्काळ आहे, तो काय करेल सांग मला. असे नाही आई, आपला नागनाथ मनाने फार हळवा आहे, त्याला इतरांचे दुःख पाहवत नाही. हो हो, कळले हो मला. त्याला काळजी आहे पण इतरांची. आणि इकडे आई बापाच्या जीवाला घोर लावून वनात जाऊन बसायला त्याला काही वाटलं नाही का? सांग मला.
अहो आल्यापासून नागनाथ देवघरासमोर बसलाय. त्याला म्हटलं हात धुवून जेवून घे, पण तो देवघरासमोर बसून राहिलाय, हलतच नाही. बघितलं का, नागराज आले आहेत. नागनाथ आल्यामुळे नागलोक जागा झाला आहे. होय गोरक्षा, कारण त्यांचा तारणहार आला आहे. ज्याला त्यांची भाषा समजते तो आला आहे. पण त्यांना नागनाथाला काय सांगायचं असेल? हेच की मनुष्याने आजवर नाग लोकाला जेवढं समजून घ्यायला पाहिजे तेवढं समजून नाही घेतलं. खरं आहे गुरुदेव, नागलोक मनुष्याला खूप काही देऊ शकतो, परंतु ते घेता यायला हवं. आता ती शक्यता तयार होईल, पण होय गहिनी, व्हायला पाहिजे, परंतु ते सहज शक्य नाही. मनुष्याचा आणि नागलोकाचा पुन्हा संघर्ष होणार. मनुष्याला हे कधी समजणार की तुम्ही जर त्यांना शरण गेलात, त्यांना विनंती केलीत, तर त्यांच्याकडे जे जे मूल्यवान आहे ते सगळं ते तुम्हाला देतील. हो, पण हे सांगण्याची जबाबदारी आता नागनाथाची राहील. दत्तात्रय असतीलच सोबत. साक्षात त्यांनी त्याचं गुरुपद स्वीकारलं आहे. परंतु श्री दत्तात्रयांनी बालस्वरूप का घेतलं असेल? कारण नागनाथ बालस्वरूपात आहेत म्हणून. चुकलं, लय मोठं पाप केलं म्या. तू हे कृत्य का केलंस हे मला ठाऊक नाही, परंतु यामुळे मी तुला दिलेल्या उपदेशावर आणि नाथपंथावर कलंक लागला आहे. मी तर नसताना देवा लोकांनी आणलेलं पैका धान्य बघून माझी बुद्धी फिरली. देवा, माझ्या मनात पाप तयार झालं. तू आंतरिक सुखाच्या ऐवजी भौतिक सुखाची निवड केली आहे. तू भौतिक गोष्टींना भुललास. लोभामुळे स्वतःच्या फायद्यासाठी आपल्या गुरुच्या ज्ञानाला झिटकारणे हे फार मोठे पातक आहे. तुझ्या या पापकृत्यामुळे तुला आता क्षमा नाही. देवा, एकदा फक्त एकदा मला माफ करा. पुन्हा अशी चूक माझ्या हातून होणार नाही. मला आपल्या पायापाशी घ्या देवा. तू ज्या क्षणी हे कृत्य केलंस त्या क्षणी तुझा साधनेवरचा आणि भक्तीवरचा विश्वास नाहीसा झालेला आहे. तू यानंतर नाथपंथाच्या सेवेसाठी पात्र नाहीस. तू नाथपंथाशी एकदा केलेली प्रतारणा तुला संसारात देखील यश, सुख आणि आरोग्यही देऊ शकणार नाही. तुझ्या या कृत्याला त्वरित मुळापासून क्षमा नाही. परंतु तरीही तुला नाथपंथात परत साधना करायची असेल
तर इथून पुढे 12 वर्ष तपासारखी तुला तुझ्या गुरूंची आराधना करावी लागेल. आणि तू जेव्हा 12 वर्ष अखंडपणे तुझ्या गुरूंचे आणि त्यांनी केलेल्या उपदेशांचे स्मरण आणि ध्यान करशील, तेव्हाच आणि फक्त तेव्हाच तुला या पातकातून मुक्तता मिळेल. जोपर्यंत हे तप पूर्ण होत नाही तोवर माघारी येऊ नकोस. चालेल देवा, तुम्ही सांगताय तसं मी बद्रीनाथला जातो. 12 वर्ष तपश्चर्या करतो. तिथं जाऊन मी गुरु कानिपनाथांच्या नावाचा जप करेन आणि 12 वर्षांनीच परत येईल. सगळ्यांनी एक गोष्ट ध्यानात घ्यायला हवी. नाथपंथाचा मार्ग इतका सरळ आणि सोपा नाही. त्या मार्गावर तुम्ही इतक्या सहजपणे चालू शकत नाही. आणि एकदा का तुम्ही तो मार्ग स्वीकारला तर तुम्हाला त्या मार्गावर चालावेच लागेल. नाथपंथाची साधना कठोरपणे पाळावीच लागेल. कारण नाथपंथ हा साक्षात श्री महादेव आणि श्री दत्त महाराज यांच्या विचारांनी निर्माण झालेला आहे. उठारा. अरे म्या गावात नसताना तुम्हासनी रान मोकळं गवसलं कार. अजून एकानी बीस हे सारा कामून जमा केला नाही. समजासनी पारावर जमा करा. मला जरा तुमच्याशी बोलायचं आहे. वा, समजासनी चांगली शिक्षा कर. चापकाना फटका मारते असनी. शेत सारा जमा करत नसत्यान तर ते करावंच लागन. वय वय, मला बी माणसांना फटका खाताना बघायचंय. मी पण त्यांना चापकाना फटका मारीन चांगला. शाबास रे पठ्या. चल